आता आणखीन एक कळीचा विषय. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं काय होणार? यासोबतच राष्ट्रवादीतले प्रमुख 5 नेते आता पुढे काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवार यांनी या सगळ्या नेत्यांना एकसंध ठेवलं होतं. प्रत्येकाचं वेगळं महत्त्व ओळखत या सगळ्यांना योग्य मानही दिला. आता मात्र या नेत्यांना एकत्र बांधून ठेवणारा नेता कोण? आणि एकत्र बांधणारा धागा नसला की मणी विखुरतात. अशीच परिस्थिती तर या 5ही नेत्यांची होणार नाही ना? पाहूयात हे 5 नेते कोण आहेत आणि अजित पवारांच्या नंतर ते काय करण्याची शक्यता आहे. गेले 40 वर्ष ज्यांच्यावर आम्ही काम केलं, ज्यांनी आमच्यावर अगदी सख्या भावाप्रमाणे प्रेम केलं आणि कधीही असा दुजाभाव केलेला आम्हाला जाणवला नाही, असा आमचा जवळचा माणूस, जवळचा नेता अचानक असा जाईल याच्यावर आम्हाला कधी आजही विश्वास वाटत नाही. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. अजितदादा गेले आणि पक्षातल्या नेत्यांना पोरकं करून गेले. शरद पवार राष्ट्रवादीचं पुढे काय करणार या प्रश्नाबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे राष्ट्रवादीतले 5 प्रमुख नेते आता काय काय करणार. हे 5 नेते आहेत छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे. हे 5 नेते अजितदादांना प्रचंड मानणारे असले तरी एकमेकांना कितपत दाद देतील याबद्दल शंकाच आहे. आणि त्यामुळेच हे 5ही नेते नेमकं काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतर भुजबळ संपले असं म्हणणाऱ्यांना बाहेर येताच भुजबळांनी बचेंगे तो और भी लढेंगे हे दाखवून दिलं. भुजबळ लढवय्ये आहेत आणि महत्वाकांक्षी सुद्धा. ओबीसींसाठी लढणारा आणि ओबीसींना मोठा जनाधार असलेला हा नेता. मराठा ओबीसी लढ्यामध्ये भुजबळ यांनी जरांगेंना अंगावर घेण्याची हिंमत दाखवली. एवढंच नाही तर आंतरवालीमधल्या गोळीबारानंतर भुजबळांनी तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांची बाजूही घेतली. 2014च्या निवडणुकीनंतर ओबीसी मतदार भाजपकडे शिफ्ट झालाय. गेल्या काही काळापासून छगन भुजबळ स्वतःला आक्रमकपणे ओबीसी नेते म्हणून प्रोजेक्ट करतायत. भुजबळ उद्या भाजपमध्ये गेलेच तर राष्ट्रीय स्तरावर ओबीसी नेते म्हणून प्रस्थापित होऊ शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळांना पंकज आणि समीर या दोघांनाही राजकारणात सेटल करायचंय. मराठा चेहरा असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीत पंकज आणि समीर भुजबळ यांना स्पेस मिळेल का हा सुद्धा प्रश्न आहे. ही सगळी गणितं पाहता भुजबळ राष्ट्रवादीशीच एकनिष्ठ राहणार की वेगळा विचार करणार याची उत्सुकता आहे. दुसरं नाव म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे हे सुद्धा राष्ट्रवादीमधलं ओबीसी नेतृत्व. धनंजय मुंडे यांनी स्वतःच पुन्हा एकदा मंत्रिपदी परतण्याचे संकेत दिले होते. आता अजित पवार यांच्यानंतर शरद पवार धनंजय मुंडे यांना काय संधी देतात यावर बरंच काही अवलंबून आहे. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमकपणे राहिले असले तरी राष्ट्रवादीकडे सत्ता राहिली नाही तर मुंडे फार काळ राष्ट्रवादीत थांबतील असं वाटत नाही. धनंजय मुंडे मूळचे भाजपचे, विद्यार्थी परिषदेच्या मुशीत घडलेले. त्याचबरोबर धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र पंकजा मुंडे या बीडमधल्या भाजपच्या हेवीवेट नेत्या. सध्या बहीण भावांचे संबंधही चांगले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहणार की घरवापसी करणार हे पाहावं लागेल. राष्ट्रवादीतलं या पुढचं नाव सुनील तटकरे यांचं. सुनील तटकरे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष. राष्ट्रवादीमधला कोकणातला हे एकमेव मोठा चेहरा. मुलगी आदिती तटकरे यांना आतापर्यंत अजित पवार यांनी चांगलंच बळ दिलं. मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे तटकरेंना किती स्पेस आणि मान देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. रायगडमध्ये तटकरे विरुद्ध शिवसेना असा मोठा संघर्ष आहे. त्याउलट रायगडमध्ये भाजपकडे मोठा चेहरा नाही. आगामी काळात रायगडमध्ये मोठे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे सत्ता हातात असणं तटकरेंसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचं मोठं नाव प्रफुल्ल पटेल यांचं. पटेल राष्ट्रवादीतले मोठे नेते मानले जातात.
दिल्लीमध्ये त्यांची चांगलीच उठबस आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचं बोललं जात होतं. प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधलं काही खटकत होतं की स्वतःला फारशी स्पेस मिळत नाही याची काळजी होती, हाच प्रश्न आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच तर प्रफुल्ल पटेल यांचा नेमका निर्णय काय असेल याची सुद्धा उत्सुकता आहे. आणखीन एक नाव जयंत पाटील यांचं. मेरे पास शरद पवार है असं म्हणणाऱ्या जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अधूनमधून रंगत असतात. एवढंच काय, जयंत पाटील यांच्यासाठी एक मंत्रिपद राखून ठेवलंय असं अनिल पाटीलही म्हणाले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील सध्याच्या निवडणुकांच्या मोसमात मात्र फारसे सक्रिय दिसले नाहीत. त्याआधी सुद्धा शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्याऐवजी रोहित पाटील यांना सांगलीमध्ये बळ दिल्याची चर्चा होती. आता अजित पवार यांच्या मृत्यूनंतर मात्र समीकरण बदलणार. जयंत पाटील हा सर्वसमावेशक आणि फारसे विरोधक नसलेला चेहरा आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार का, की जयंत पाटील पुन्हा एकदा तळ्यात मळ्याचाच खेळ करणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.